बावनकुळे आणि फडणवीसांवर मनोज जरांगेंनी टीका केली आहे। सगळे कुळे बघितले, हे बावनकुळे कुठून निघाले असा सवाल जरांगेंनी विचारलाय। मंत्री शिरसाटांनी नोंदी रद्द केल्या, शिंदे एका शब्दानं बोलले नाहीत असं जरांगेंनी म्हटलंय। फडणवीस, मी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिलाय। जरांगेंच्या वक्तव्यांवर लक्ष्मण हाकेंनी टीका केलेली आहे। जरांगेंवर बोलताना हाकेंनी पातळी सोडून टीका केल्याचं समोर येत आहे। बावन ऐकलंच नाही, करून निघालं बावन कुठून संविधानाच्या पदावर बसलेल्या माणसाला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं। असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंत्रिपदाचा अधिकार दिलेला, ते प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्यांनी पत्र काढलं, इन्व्हेस्टमेंट करून दिलं। 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ, कारण यांच्याकडे ईडी आहे। आपल्याला म्हणून टेंजर ईडी फिरी चलत असतात एका गटात आउट करून दिला। अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही। आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय। आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल।